यानंतर एक बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातून। रत्नागिरी जिल्ह्यातही सद्यस्थितीत 600हून अधिक साकव हे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक दुर्गम वाडी वस्त्यांना जोडण्यासाठी साकव बांधण्यात आलेत। मुलांना शाळा महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी तसंच दळणवळणासाठी या साकवांचा वापर होतो। चिपळूण तालुक्यातील कुटरे आणि संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे या दोन गावांना जोडणारा साकव सुद्धा अतिशय जीर्ण झालेला आहे। जवळपास 40 पेक्षा जास्त वर्ष या साकवाला झालेत आणि त्यामुळे या साकवाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे। तर जुन्या साकवांचा आढावा घेत इथल्या ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। पुण्यातील इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर कोकणातील साकवांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। ग्रामीण भागातील हे साकव दळणवळणाचं मुख्य साधन असतं। आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे या परिसरामध्ये आहोत आणि या ज्या ठिकाणी साकवाच्या ठिकाणी आहोत हा साकव जो आहे तो 2 तालुक्यांना जोडणारा आहे। या ठिकाणी या इकडे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गाव, तर या बाजूला चिपळूण तालुक्यातील कुटरे गाव आहे आणि या 2 तालुक्यांना म्हणजे 2 गावांना जोडणारा हा साकव आहे। जवळपास 40 वर्षाहून अधिक जुना हा साकव आहे आणि या साकवाची दुरुस्तीची मागणी वारंवार होताना पाहायला मिळते, कारण हा साकव जो आहे तो आता पूर्ण गंजलेला आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी याला होल देखील पडलेले आहेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा जो साकव आहे तो या ठिकाणी गंजलेला आपण पाहतोय। त्यामुळे असे साकव जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 600हून असे साकव आहेत जे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत सध्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण इथल्या ग्रामस्थांशी देखील चर्चा करणार आहोत, त्यांना नेमकं या संदर्भात काय म्हणायचं ते देखील विचारून घेऊया। काका, तुमचं नाव काय आणि हा साकव साधारणतः किती वर्ष जुना आहे आणि याच्या दुरुस्तीची मागणी आपण केली होती का, काय सांगाल? नमस्कार, मी माझ्या जन्मापासून पाहतोय साधारणतः 40 ते 45 वर्ष जुनी लोक सांगतात की ह्या पुलाशिवाय पर्याय नव्हता। आम्हाला एकत्रित जाण्या येण्याचा हा एकमेव 2 गावाला जोडणारा म्हणजे कुचांबे आणि कुटरे गावाला जोडणारा असा एकमेव असा रस्ता आम्ही वारंवार मागणी करतोय। इवन आम्ही काही अधिकाऱ्यांना सुद्धा पत्रव्यवहार केला। जसं काही ठिकाणी आता या पावसाळ्यात ब्रिज कोसळण्याचा प्रकार घडत आहेत, तसे प्रकार होऊ नये अशी महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो, तुम्ही हा ब्रिज बांधून घ्या, नाही तर अशी वेळ येईल की काही वेळानंतर जर लोक जर घसरली तर लोकांचं नुकसान होईल, नंतर तुम्ही त्यासाठी सारवासारव करायला याल, त्याचा उपयोग काय होणार नाही। सर्व महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो या कुचांबे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने की लवकरात लवकर हा ब्रिज बांधा, अन्यथा आम्हाला थोडं कठोर पाऊलसुद्धा उचलावं लागेल। कुचांबे आणि कुटरे गावाला जोडणाऱ्या हे जी पुलाची अवस्था आहे ती अतिशय जीर्ण झालेली आहे। निधीच्या प्रतीक्षेत हा पूल इथला असलेला पाहायला मिळतो आणि असेच जवळपास 500हून अधिक साकव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत, ते देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले पाहायला मिळतात आणि या सर्व पुलांच्या सर्वेक्षणाचे आदेश जे आहेत ते देखील जिल्हा परिषदेकडून काढण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर या पुलांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, कुचांबे, संगमेश्वर, रत्नागिरी।